नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, करंट अफेअर्स बाय मेघाली या मराठी यूट्यूब चॅनलवरती आपले मनपूर्वक स्वागत. इथे आपण डेली करंट अफेअर्सचे इम्पॉर्टंट 12 क्वेश्चन्स रोज पाहतोय, जे तुम्हाला आपल्या येत्या MPSCच्या सर्व एक्झाम्समध्ये, सरळ सेवांमध्ये आणि केंद्रीय परीक्षांमध्ये नक्कीच पाहायला मिळतील. त्यामुळे आपल्या चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आपला चॅनल शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, लेक्चर शेवटपर्यंत पहा, एकही प्रश्न त्यातला स्किप करू नका आणि स्वतःच्या शॉर्ट का होईना नोट्स मेंटेन करा. ठीक आहे, तर पाहूयात आजच्या म्हणजेच 22 मार्च 2026च्या चालू घडामोडी. प्रश्न पहिला, ब्लू व्हॉइस ॲप कोणत्या संस्थेने विकसित केलेले आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, पॉंडिचेरी युनिव्हर्सिटीने. महत्त्वाचे पॉईंट्स पहा या प्रश्नाचे. मच्छीमारांची सुरक्षा वाढवणं हा या ॲपचा मुख्य उद्देश आहे. ॲपमध्ये रिअल टाईम हवामान माहिती सहज मिळते. हे ॲप खास करून किनारपट्टी भागातील मच्छीमारांसाठी बनवलेलं आहे आणि वादळ, वारे, समुद्र स्थितीची माहिती ॲपद्वारे मिळते आणि लोकेशन स्पेसिफिक माहितीही ब्लू व्हॉइस ॲपमध्ये उपलब्ध आहे. पॉंडिचेरी युनिव्हर्सिटीबद्दल जाणून घ्या. स्थापना या विद्यापीठाची 1985ची आहे. केंद्र सरकार चे हे विद्यापीठ आहे आणि मुख्य कॅम्पस कालापेट पदुचेरी येथे आहे आणि नॅककडून विद्यापीठाला ए दर्जा मिळाला आहे. पुढील प्रश्न दुसरा, राष्ट्रीय रक्षा विद्यालय RRUने कोणत्या संस्थेसोबत करार केला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, SSB, सशस्त्र सीमा बल असा त्याचा फुल फॉर्म आहे. महत्त्वाचे पॉईंट्स पहा. राष्ट्रीय रक्षा विद्यापीठ आणि सशस्त्र सीमा बल यांच्यात करार करण्यात आला. मुख्य उद्देश राष्ट्रीय सुरक्षा प्रशिक्षण आणि त्याला मान्यता वाढवणं. SSBच्या कर्मचाऱ्यांना आधुनिक प्रयोगशाळा आणि कार्यशाळांमध्ये प्रशिक्षण मिळते आणि MOU अंतर्गत सर्टिफिकेट ते मास्टर्स डिग्रीपर्यंत मान्यता मिळू शकते. पुढील प्रश्न तिसरा, 5G इनोव्हेशन हॅकॅथॉन 2026 कोणत्या विभागाने सुरू केलेला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, दूरसंचार विभागाने. महत्त्वाचे पॉईंट्स पहा. दूरसंचार विभागाने 5G इनोव्हेशन हॅकॅथॉन 2026 सुरू केला. हा उपक्रम 100 5G यूज केस लॅब्स योजनेचा भाग आहे आणि विद्यार्थी, स्टार्टअप्स, MSME यात सहभागी होऊ शकतात. निवडलेल्या टीम्सना आर्थिक मदत आणि लॅब सुविधा मिळणार आहेत आणि एकूण बक्षीस रक्कम 10 लाख रुपयांपर्यंत पेक्षा जास्त आहे आणि या उपक्रमामध्ये AI, IoT आणि 5G तंत्रज्ञानावरती खास भर दिला गेलाय. विजेत्या नवकल्पना इंडिया मोबाईल काँग्रेस 2026 मध्ये प्रदर्शित केल्या जातील विजेत्यांच्या. ओके. प्रश्न चौथा, 101व्या नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी कोणाची निवड झाली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, मोहन जोशी यांची. महत्त्वाचे पॉईंट्स पहा या प्रश्नाचे. हे संमेलन मराठी नाट्य क्षेत्राशी संबंधित आहे. मोहन जोशी हे ज्येष्ठ आणि अनुभवी अभिनेते आहेत. मराठी रंगभूमीच्या दृष्टीने हे संमेलन खूप महत्त्वाचे मानले जाते. या संमेलनाला सांस्कृतिकदृष्ट्या विशेष महत्त्व आहे. 100वे नाट्य संमेलन पुणे येथे पार पडले आणि या संमेलनाला कलाकार, लेखक, दिग्दर्शक आणि प्रेक्षक सहभागी होत असतात. पुढील प्रश्न पाचवा, भारत आफ्रिका रणनीती भागीदार बैठक कुठे आयोजित करण्यात आली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, भारत विद्युत शिखर संमेलन 2026 मध्ये. पुढील याचे महत्त्वाचे पॉईंट्स पहा. ही बैठक नवी दिल्ली येथे पार पडली. केंद्रीय विद्युत मंत्री मनोहर लाल यांनी अध्यक्षता याची केलेली आहे आणि भारत आणि आफ्रिका देशांमधील सहकार्य वाढवण्यावरती जोर दिला. मुख्य लक्ष याचा हे आहे की नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रावरती
भर द्यायचा आहे आणि सहकार्यामुळे विश्वसनीय आणि स्वस्त ऊर्जा उपलब्ध करण्याचा हेतू आहे. वन सन वन वर्ल्ड आणि वन ग्रिड ही संकल्पना बैठकीत मांडली गेली आणि या भागीदारीच्या माध्यमातून दीर्घकालीन सामाजिक आर्थिक विकास साधायचा आहे. पुढील प्रश्न 6वा. ईद उल फितर हा सण कुठे साजरा करण्यात आला? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, कारगिल येथे. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. कारगिल जिल्ह्यामध्ये ईद उल फितरचा सण मोठ्या उत्साहात साजरा झाला. ईदच्या नमाजामध्ये लोकांनी शांती, एकता आणि सौहार्दाची प्रार्थना केली. ईद उल फितर मुस्लिम समाजासाठी अत्यंत महत्त्वाचा सण आहे आणि या दिवशी फिटरा म्हणजेच दान देण्याची प्रथा लोक पाळतात. पुढील प्रश्न 7वा. भारतात वस्त्रोद्योग निर्यातीत कोणते राज्य प्रथम क्रमांकावरती आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, तमिळनाडू हे राज्य. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. तमिळनाडू हे भारताचे सर्वात मोठे वस्त्रोद्योग निर्यात करणारे राज्य आहे. तमिळनाडूची निर्यात 4 वर्षांमध्ये 29% पेक्षा जास्त वाढलेली आहे. आणि तमिळनाडूने गुजरात, महाराष्ट्राला मागे टाकलंय. गुजरात दुसऱ्या क्रमांकावरती तर महाराष्ट्र तिसऱ्या स्थानावरती आहे वस्त्रोद्योग निर्यातीमध्ये. आणि तमिळनाडूचा भारताच्या वस्त्रोद्योग निर्यातीत वाटा सुमारे 21.84% इतका आहे. भारताची एकूण वस्त्रोद्योग निर्यात $36,610 मिलियन USD इतकी आहे. ठीक आहे. पुढील प्रश्न 8वा. बायोफार्मा शक्ती उपक्रम कशासाठी सुरू करण्यात येतोय? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, जैव औषध क्षेत्र मजबूत करण्यासाठी. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. बायोफार्मा शक्ती उपक्रमाची घोषणा केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 मध्ये झाली आहे. योजनेसाठी 10,000 कोटी रुपयांचा निधी प्रस्तावित आहे. उपक्रम 5 वर्षांसाठी राबवण्यात येणार आहे आणि भारताचा औषध उद्योग व्हॉल्यूमनुसार जगात 3रा क्रमांक आहे, हे लक्षात ठेवा. आणि भारत जगभरात 20% जेनेरिक औषधं पुरवतो, हा देखील मुद्दा महत्त्वाचा आहे. पुढील प्रश्न 9वा. नवरोज हा कोणत्या समुदायाचा नववर्ष सण आहे? तर योग्य उत्तर आहे पारशी समुदायाचा. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. नरेंद्र मोदी यांनी पारशी नववर्ष नवरोजच्या शुभेच्छा दिल्या. नवरोज हा इराणी आणि पार्शियन नववर्षाचा सण आहे आणि नवरोज या शब्दाचा अर्थ नवीन दिवस असा होतो आणि 3000 वर्षांहून जुनी परंपरा आहे या दिवसाची. आणि नवरोजला जमशेद ई नवरोज असंही म्हटलं जातं आणि हा सण युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीत समाविष्ट देखील आहे. पुढील प्रश्न 10वा. जनगणना 2027चे ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, सुदर्शन पटनाईक यांची. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. सुदर्शन पटनाईक यांना जनगणना 2027 साठी ब्रँड अँबॅसेडर म्हणून निवडले आहे. कलेच्या माध्यमातून ते जनगणनेबद्दल जनजागृती करणार आहेत आणि जनगणना 2027 मध्ये जात आणि सामाजिक आर्थिक माहिती गोळा केली जाणार आहे. ही भारताची 16वी जनगणना आहे आणि स्वातंत्र्यानंतरची 8वी जनगणना होणार आहे, हा मुद्दा लक्षात ठेवा. आणि मागची जनगणना 2011 मध्ये झाली होती आणि 2027च्या जनगणनेत डिजिटल तंत्रज्ञानाचा मोठा वापर होणार आहे. 11वा प्रश्न. 50 मीटर फ्रीस्टाईलचा नवीन जागतिक विक्रम कोणी प्रस्थापित केला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, कॅमेरॉन मॅकएव्हॉय असं त्यांचं नाव आहे. महत्त्वाचे पॉइंट्स पहा या प्रश्नाचे. कॅमेरून मॅकएव्हॉयने 50 मीटर फ्रीस्टाईलचा नवीन जागतिक उपक्रम केला. त्यांनी 20.88 सेकंदामध्ये ही स्पर्धा पूर्ण केली. हा विक्रम तब्बल 17 वर्षांनी मोडण्यात आला आणि विक्रम चायना ओपनमध्ये स्पर्धेत झाला आणि यापूर्वी विक्रम सीजर सिएलो
यांच्या नावावरती होता आणि CLOने 2009मध्ये 20.91 सेकंदामध्ये हा विक्रम केलेला होता आणि 2009मध्ये सुपर सूट एरामुळे अनेक विक्रम झाले. हे सूट पाण्यात वेग वाढवण्यासाठी मदत करत होते. ठीक आहे, पुढील प्रश्न 12वा आणि आजचा आपला शेवटचा प्रश्न. तर प्रकृती 2026 कार्बन मार्केट परिषद चे उद्घाटन कोणी केलं आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, मनोहर लाल यांनी. महत्त्वाचे मुद्दे पहा याचे. मनोहर लाल यांनी प्रकृती 2026 परिषदेचं उद्घाटन केलं. ही परिषद नवी दिल्ली येथे झालेली आहे. प्रकृती 2026 ही कार्बन मार्केट्सवरची आंतरराष्ट्रीय परिषद आहे. इंडियन कार्बन मार्केट पोर्टल यावेळी लॉन्च केलं गेलं. हा पॉईंट लक्षात ठेवा दुसरा. आणि भारत पारदर्शक आणि विश्वासार्ह कार्बन बाजार प्रणाली विकसित करत आहे आणि भारताने कार्बन क्रेडिट ट्रेडिंग स्कीमही सुरू केलेली आहे. भारत पर्यावरण संरक्षण आणि आर्थिक विकास एकत्र साधण्याचा प्रयत्न करत आहे किंवा साधत आहे. तर आजचे आपले 22 मार्च 2026चे डेली करंट अफेअर्स पाहून झालेले आहेत. लेक्चर शेवटपर्यंत पहा ही विनंती आहे, तरच तुम्हाला या संपूर्ण डेटाचा एक्झाम काळामध्ये उपयोग होणार आहे. अदरवाईज क्वेश्चन्स आठवत नाहीत जर आपण स्किप करत गेलो, हे लक्षात ठेवा. आणि आजचे लेक्चर तुम्ही शेवटपर्यंत पाहिलेच असेल, त्याबद्दल थँक्यू सो मच.